तर देवेंद्र फडणवीस म्हणतात महायुतीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे। महायुतीच्या इंजिन सोबत अनेक नेत्यांच्या बोगी लागलेल्या आहेत। महायुतीच्या ट्रेनमध्ये सगळ्यांना बसण्यासाठी जागा आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ते इंडिया आघाडीतले नेते त्यांच्या इंजिन वेगवेगळ्या दिशेने नेत आहेत, त्यामुळे इंडिया आघाडीचं इंजिन न चालणारं न डोलणारं आहे अशी टीका फडणवीसांनी केली आहे। आपली युती अशी आहे की आपल्या युतीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे। त्या इंजिनासोबत शिंदे साहेब आहेत, त्याच्यासोबत आठवले साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत, वेगवेगळे नेते आहेत, देशभरातले देखील वेगवेगळे नेते आहेत। म्हणजे आपल्या इंजिन सोबत मोठ्या प्रमाणात बोग्या लागल्या आहेत। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसायला जागा आहे, आपल्या बोग्यांमध्ये बसायला जागा आहे। आपली विकासाची ट्रेन मोदीजींच्या नेतृत्वात समोर जाणार आहे। राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे नेतात, तर शरद पवार बारामतीकडे नेतात, तर उद्धवजी मुंबईकडे नेतात, तर अजून त्यांचे अखिलेश यादव हे तिकडे उत्तर प्रदेशाकडे नेतात, तर ममता बॅनर्जी बंगालकडे नेतात आणि स्टॅलिन ते चेन्नईकडे नेतात। परिणाम असा होतो सगळे एकमेकाला ओढत असल्यामुळे त्यांचं इंजिन जागेवर हालतच नाही। त्यामुळे न हालणारं न डुलणारं ज्या इंजिन मध्ये बसायची कोणालाही जागा नाही अशा प्रकारचं त्यांचं एनडी गठबंधन आहे, अशा प्रकारची त्यांची महाविकास आघाडी आहे।